कोकणातला बघून की आम्ही परत एकदा कुठे गाडीत आहेत आणि आम्ही परत एकदा दौऱ्यावर निघलोय है ना पार्थ. पण यावेळेसचा छोटासा दौरा आहे एकच दिवसाचा आणि आम्ही ऍक्च्युली एका कार्यक्रमाला चाललोय आणि आता सांगू का नको विचार करते मी सांगून टाकते जाऊ दे. तर येस मी आता चालली छत्रपती संभाजीनगरला है ना पार्थ. कोणाकडे चाललो आपण. आजी बाबा मामा आणि माऊ आणि शोभदा आणि शोभदाचा पप्पा. तर येस आम्ही चाललोय ऍक्च्युली मम्मीच्या घरी. रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे मम्मीचा उद्या तर त्याच्यासाठी आम्ही चाललोय. आणि आता इकडं फड साहेब गाडी चालवत आहेत. माग मातोश्री पूजा आहे जी की अंधारात दिसणार नाही कारण गाडीत अंधार आहे पूर्ण. तर आता आम्ही नाही रे बाबू काही चमक नाही अंधार आहे पूर्ण. तर आता आम्ही आलोय बीड पर्यंत. आता छत्रपती संभाजीनगरला पोहोचायला काहीच नाही दिसत आहे बाजमागचं सगळा अंधार आहे. तर छत्रपती संभाजीनगरला पोहोचायला आता आम्हाला 11:30-12 वाजणार आहे. तर आता पुढं काय काय होतं ते आणि उद्या जो कार्यक्रम आहे तो पण मी तुम्हाला दाखवीन. सो बघू उद्या काय काय होतं ते. सो स्टे ट्यून ब्लॉग शेवटपर्यंत बघा. काय बोलायचं तुला बोल. कुठं चाललीस तू. बोल ना आता बोल ना. अय बुटके हॉटेलला चाललीस होय. हा औरंगाबादला चाललीस होय. हा आणि कोणासोबत चाललीस तू. कोण आहे गाडीत. कोण आहे कोण आहे सांग. इथं कोण बसले. इकडं कोण आहे गाडी कोण चालवायले. कोण आहे आईच्या मांडीवर कोण तू मामा आहेस. आणि तू कोण आहेस. तू कोण आहेस बाई. नाही माहित मला. बोलायचं होतं ब्लॉग मध्ये म्हणजे पार जे बोलत होता ना ते बघून द्यायचं म्हणणं होतं की मला पण थोडस बोलू द्या. येस आम्ही ना ऍक्च्युली पुलावर आलोय त्याच्यामुळे थोडीशी लाइटिंग आली आहे आणि छान दिसते आम्ही. तर गेली परत लाईट. येस ब्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा. बाई झोपायचं नाही का तुला. झोपायचं का नाही. कुठं आलीस तू. हा इथं आलीस. कुठं इथं. हा आणि दादा तू झोपला तुला झोपायचं नाही का. निलेश कुठे गेला बाई. अय पप्पा कुठे आहे. पप्पा कुठे आहे तुझा पप्पा. कुठे आहे पप्पा. एक मी कोण आहे बाई. मी कोण आहे. ते कोण आहे. मी कोण आहे. मी कोण आहे बाई. कोण आहे. ए मी कोण आहे. आपल्याला दर 3 महिन्यांनी ट्रिप काढायला लागेल.
आता फक्त नवरेच ऐकून घेणार आहेत घरी बसल्यावर. हॅलो, इथे उपस्थित सर्वांचे आभार मानून मी 2 शब्द बोलू इच्छिते. मी 1984 साली ट्रेनिंग आली आणि 1988ला माझं ट्रेनिंग कम्प्लीट झालं. त्यानंतर 4 वर्ष 0 बजेटमुळे आम्हाला सर्व्हिस मिळाली नाही. 1992 साली मी ड्युटीला जॉईन झाले, शासकीय सेवेत रुजू झाले आणि 31 मार्च 2024ला मी सेवानिवृत्त होत आहे. ट्रेनिंग लाईफ खूप छान गेलं. त्याच्यातली एक साक्षीदार माझी मैत्रिणी आहे सरोदे. आम्ही खूप खूप छान 4 वर्ष जे 3.5 वर्षाचं ट्रेनिंग होतं आमचं आणि 2 दिवसाची मेडिकल लीव जास्त झाली त्यामुळे मध्ये सांगितलेली नसणारी ती पूजा आणि मला खूप म्हणजे तिला खूप लागली असायची. ती प्रत्येक गोष्ट येऊन सांगायची आणि त्यांचे विषय पण मी जेव्हा ट्युटर होते तेव्हा त्यांना शिक्षिका पण मी होते. त्यामुळे पूजाला मी खूप जवळून अनुभवलेला आहे आणि मला कल्पना नाही की तिचा ऍक्सिडेंट झाला होता म्हणून, नाहीतर मी तिला भेटायला गेली असते. पण आज मला कळलं की तिला खूप अशा दुःखद स्मृतीमधून ती गेलेली आहे. आणि बघा, रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आणि ज्यांची तुम्ही सेवा केली त्यांचे आशीर्वाद आणि परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असल्यानंतर तुम्हाला कशाचाही धोका नसतो. आणि याबद्दल खरोखर मला गर्व वाटतो की तेवढ्या आजारात सुद्धा ती बरी झाली आणि आज आपल्यामध्ये ती हजर आहे आणि येणाऱ्या काही 4-5 दिवसामध्ये ती निवृत्त होत आहे. तर माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबियातर्फे पूजाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे सविता प्रभुदास निर्मळ या सुद्धा सेवानिवृत्त होणार आहेत आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे त्या ट्रेनिंगला जरी इथं नसल्या तरी यवतमाळवरून त्यांची बदली झाली औरंगाबादला आणि त्यावेळेस मी ट्युटर होते. मी त्यांची मेट्रन होते. नंतर मी मेट्रन पोस्ट घेतली म्हणजे मला मिळाली MPSC तर्फे आणि त्यांचं पण काम माझ्यासमोरच असायचं. जरी भाऊजाई होती, लहान भावाची मिसेस, पण ड्युटीवर मी कधी कुणाला काहीच कन्सिडर केलेले नाहीये आणि त्यांनी सुद्धा तशी वेळ येऊ दिली नाही कन्सिडर करण्याची. सविता नेहमी कामामध्ये निपुण, भक्तशीर, अगदी वॉर्डमध्ये देखील तिच्याबद्दल ती स्टाफ असताना सुद्धा तिच्या इन्चार्ज मला नेहमीच सांगायच्या की तिची काही कंप्लेंट कुठल्याही वॉर्डात टाकलं तरी तिची कुरकुर नसायची, की ती अगदी हसतमुखाने काम करायची आणि घरचे प्रॉब्लेम्स कधी ऑफिसमध्ये आलेले नाहीत. अनवॉन्टेड त्रासदायकपणा करून कधी रजा घेतलेली नाही तिने आणि म्हणूनच आज प्रभुदास निर्मळ यांनी सांगितलं की तिच्या कमिटेड लीव्ह एवढ्या आहेत आणि मला खरोखर या ठिकाणी अभिमान वाटतो की माझ्या लहान भाऊजाईच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये मला त्यांनी इन्व्हॉल्व केलं आणि इथं 2 शब्द बोलायची मला त्यांनी संधी दिली. सविताच्या पाठीमागे तिचं कुटुंब होतं, मुलगा मुलगी शिकणारे होते, म्हातारी सासू होती, पण सगळ्यांचं करून ती बरोबर सकाळच्या वेळेला ड्युटीला हजर राहायची आणि कुटुंबामध्ये देखील तिचा तसाच सहभाग असायचा. त्यामुळे खरोखर तिचं मला खूप कौतुक करावंसं वाटतं आणि तिच्या सोबतीला तिला साथ देणारा माझा भाऊ प्रभुदास निर्मळ त्यांनी सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा सगळा काही जो काही कार्यक्रम आहे किंवा ड्युटी करण्याचा जो प्रोसेस आहे त्यामध्ये त्यांनी देखील भाग घेण्याचा प्रयत्न केला. तो सुद्धा अपडाऊन करायचा, त्याची पूर्ण ड्युटी त्यांनी औरंगाबाद ते जालना अशी केली. रिटायर होईपर्यंत त्याला औरंगाबाद मिळालं नाही. मनापासून आभार मानते आणि 2 शब्द बोलायचं म्हटलं म्हणजे मी जरी नर्सिंग व्यवसायामध्ये होते मेट्रन म्हणून जबाबदारी खूप असतात तर मग देते आणि तुझ्यातर्फे माझी विद्यार्थी आणि माझी विद्यार्थिनी पण होती आणि माझ्यासोबत तिने कामही केलं. भगिनींबद्दल सांगायचे की आई रिटायर होत नाही, त्यांना सेवानिवृत्ती मिळणार आहे, मी कबूल करते, मी सेवानिवृत्त झाले, परंतु आईच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, स्त्रियांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या कधीही कमी होत नाही. त्या सेवेतून निवृत्त झाल्या पण घरातून त्यांना निवृत्ती नाही.
आणि त्यामुळे घरच्यांना जबाबदाऱ्या आहेत त्या आम्हाला कराव्याच लागतात, पेलाव्याच लागतात, त्यांच्यासोबत आम्हाला राहावंच लागतं. त्यामुळं या दोघी जणी जरी या ठिकाणी आता बसल्या, गव्हर्नमेंटचा जो जॉब आहे तो जो काही टेन्शन असतं, रोज उठून सकाळी जायचं, धावपळ करायची, वॉर्ड मॅनेज करायचा, पेशंट मॅनेज करायचे, सगळं काही सिस्टर्स ड्युट्या सगळं काही त्यांना मॅनेज करायला लागतं, तो भाग फक्त त्यांच्या आयुष्यातला कमी झालेला आहे. पण घर मॅनेज करायचं, घरचे लोक मॅनेज करायचे, आता जास्तीत जास्त त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं जाईल अशी त्यांनी काय केलेली आहे, तयारी केलेली आहे आणि मनाची तयारी केलेली आहे त्यांनी. पण इतकी वर्ष ज्या संस्थेमध्ये त्या राहतात आणि त्या संस्थेमधून एकदम घरी राहायचं तर ते थोडंसं आपल्याला काय असतं, टोचणार असतं, कुठेतरी मोचणार असतं. सोबत आपले सखी सवंगडी असतात, सोबत काम करणारे नर्सेस असतात आणि एकदम तिथून आपण निघून येतो तर तो एक काय असतो, मोठा आपल्याला धक्का असतो. परंतु आनंद एक असतो की ह्या सेवेतून मला ह्या जबाबदारीतून आता मी घरी राहू शकेल, माझा वेळ मी माझ्या कुटुंबाला देऊ शकेल, मी माझा वेळ माझ्या मुलांना, माझ्या नातवंडांना, माझ्या मिस्टरला मी देऊ शकेल. तर या ठिकाणी मी एवढंच सांगू शकते, जसं आता ह्या ताईंनी सांगितलं, अशी पाखरे स्मृती जाते, ह्या दोघींनी खरोखर त्यांच्या कामाच्या बाबतीतली ही स्मृती आपल्याला सगळ्यांना ठेवून त्या सेवानिवृत्त होत आहेत. माझ्यातर्फे त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पुढचं आयुष्य तुमचं ईश्वर कृपेने खूप लाभाचं, आनंदाचं, आरोग्याचं आणि ब्युटिफुल जाऊ एवढी मी अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. येत नाही, फक्त मी एवढंच म्हणेन की त्यांनी पुढचं आयुष्य अतिशय सुखसमृद्धीचं आणि पुढची वाटचाल ही आरोग्यपूर्ण सुखसमृद्धीची करावी हीच सदिच्छा माझी त्यांना असेल आणि त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना लाभो. आमचे सर्वांचे तर आहेच आहे. तो फिनिक्स पक्षासारखा जसा राखेतनं तो उठला तसंच तिनं पुढचं आयुष्य सुद्धा आपलं भरारीनंच करावं, कारण ती सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट आहे. छान कविता करते, त्याच्यानंतर भजन छान गाते. या सगळ्या गोष्टी तिच्या ज्या आहेत त्या जोपासाव्यात एवढीच मी सदिच्छा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आपण सर्व वेळ काढून या कार्यक्रमासोबत झाला, फार फार धन्यवाद. माझी पत्नी आणि ताटे मॅडम आज यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सविता माझी मिसेस याबद्दल बोलायचं म्हटलं तर 1994 तिला आपण मिळाली आणि आम्ही 3 ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 3 ठिकाणी विभागलो होतो. जालना, माझी छोटी मुलगी परतवाडा आणि मी सविता यवतमाळ. एक सांगू इच्छितो की परमेश्वराने आम्हाला खूप उपकार केले, कारण 8 महिन्यातच तिची आम्ही औरंगाबादला बदली करून घेतली आणि खरोखरच परमेश्वराची खूप कृपा आहे. तिने ही जी सर्व्हिस सांभाळलेली आहे, एक इंग्लिश मध्ये प्रॉवर्ब आहे, वर्क इज वर्शिप आणि कामालाच पूजा, काम म्हणजेच पूजा हे तंत्र तिने आपल्या आयुष्यात बाळगलेलं आहे. आजारी असो काही असो तर तिने कोणतीही सुट्टी घेतली नाही. तिच्या मला गौरवाने सांगावं वाटतं की तिच्या 200 कम्युनिटी लिव्ह बाकी आहेत. मेडिकल लिव्ह जनरली रिटायरमेंटच्या वेळेस संपतात. मी फार बँकरप्ट होतो, माझ्या एकही सीएल बाकी मी ज्युडिशियल मध्ये सर्व्हिस केली. माझी सर्व्हिस 38 वर्ष झाली. परंतु हिच्या सर्व्हिस बद्दल सांगायचं म्हणजे कामात एकदम टायडीपणा, काम सुधारपणा कधी नाही आणि वेळेवर ड्युटी. मला असं वाटतं तिचा आतापर्यंत एकही लेट नष्ट झालेलं नाही. असं म्हटलेलं आहे की रिस्पेक्ट युअर ऑफिस, बी लॉयल विथ युअर ऑफिस ऍज युअर ऑफिस फीड यू अँड युअर फॅमिली. तुमच्या कार्यालयाशी तुम्ही नेहमी इमानदार राहा, कारण तुमचं कार्यालय तुम्हाला आणि तुमच्या मुलाबालांना जीव घालते, खाऊ घाल. माझा हा सगळ्यात महत्वाचा ज्युनियर्स जे आहे त्यांना हा संदेश राहील, कारण आपल्या कामामुळेच आपली प्रगती होत असते आणि माणूस कामामुळेच ओळखला जातो. तर ह्या दोन्ही मॅडमचं आज इथे आपण कार्यक्रम घडवून आणलेला आहे, त्याबद्दल मी पुन्हा एकवार त्यांना शुभेच्छा देतो. आणि ते फक्त सेवापूर्तीचा जो कार्यक्रम आहे तो
खरंच माणसाला भारावून टाकतो, कारण ही आपल्या आयुष्याची शिदोरी आपण जी माणुसकीच्या रूपानं, सेवेच्या रूपानं, कर्माच्या रूपानं वाटलेली असते, तिचं फलस्वरूप आता पुढे घ्यायचे. दोघी इंटर सिस्टरविषयी बोलायचं झालं तर दोघी प्रेमळ, हसऱ्या, चिरतरुण. त्यांच्याकडे बघितलं की कॉम्प्लेक्स येतो की आपण एवढ्या यंग व्हायब्रंट त्या वयात राहू का. दोघींनाही पुढच्या वाटचालीसाठी सिस्टर मनापासून शुभेच्छा. तुमचं पुढील आयुष्य सुख समाधानाचं, आरोग्यपूर्ण, समाधानाचं, ऐश्वर्यपूर्ण जावो ही सदिच्छा. सिस्टरांचा एक अनुभव सांगावासा वाटतो. सिस्टरांकडनं मी 2 गोष्टी शिकले खरं म्हणजे. मैत्रीण आशू, तिचं नाव आशा नारायणराव आरस पहिलं नाव आहे तिचं, त्याच्यामुळे मी तिला आशू नावानेच जास्त ओळखते. नाही चालू असेल. आणि दुसरी म्हणजे सविता, तिच्याबरोबर मी ड्युटी केली. आम्ही दोघी इतकं छान ड्युटी करायचो 2 नंबर वॉर्ड मध्ये असताना. कधी काही नाही, एकदम मिळून मिसळून काम करायचो एकदम छान. कधी काही प्रॉब्लेम नाही, काही नाही. आमची बॅचच वेगळी होती सगळी. आणि आशू बद्दल सांगायचं म्हणलं तर ती माझी एवढी खास मैत्रीण. म्हणतात ना कोणीतरी आपलं एक जवळचं असावं, त्यापैकी ती माझी एक मैत्रीण आहे, जे आपण सगळं शेअर करतो. आपलं पर्सनल लाईफ, आपलं सगळे घरातलं काही प्रॉब्लेम असतात, तिनेच मला खूप समजून घेतलं. म्हणतात ना एकतरी कोणीतरी आपलं असं जवळचं असावं, तीच माझी. ती एवढी चांगली आहे ना, मला एवढं असं वाटतं की तिच्या मुलांनी तिला खूप चांगलं सांभाळ, तिला उलटून बोलू नये, तिची खूप काळजी घ्यावी, एवढंच वाटतं. मण्याला सांगायचं विशेष म्हणजे मण्या आईची खूप काळजी घे बाळा, खूप सांभाळ. आईने खूप गोष्ट केली तुझ्यासाठी. मला आठवतं की नवीन जॉबला लागले तेव्हा तुम्ही छोटे होते 3 जण. एक असं अक्षता सायली अशी कडेवर असे, ती एक हाताला पोट धरून तुमचे वॉटर बॅग भरायचे, डबा भरायचे, सगळं खाऊ पिऊ सगळे व्यवस्थित करून ती तुम्हाला पाळणा घरात सोडवायची. इतका त्रास सहन केला आम्हाला. 5 मिनिटं लेट नाही झालं तिथं, पण ती सगळं व्यवस्थित करायची. आता एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही तिचं करा. ती काही मागत नाही तुम्हाला, तिला तिच्या इच्छेप्रमाणे जगू द्या. तिला भजनाचं वेळ आहे, तिला देवाचं वेळ आहे, जाऊ द्या, तिला जाऊ द्या, करू द्या, तिला तिला एन्जॉय करू द्या. काही नाही पाहिजे तिला, सगळं अजूनही करते. तुम्ही नाही करू शकता एवढ्या वयापर्यंत. सो येस, वेलकम बॅक. आणि आता वेळ झाली आहे माझं मनोगत व्यक्त करण्याची. म्हणजे मला जे काही बोलायचं होतं तर ते राहिलेलं आहे आणि त्या दिवशी वेळ नाही भेटला, त्याच्यामुळे मी आत्ता दवाखान्यात बसून रेकॉर्ड करते आहे. एडिटिंग झालं आहे कम्प्लीट, फक्त माझा पार्ट आता त्याच्यात ॲड करायचा आहे. आणि आता तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की हिनं त्याच वेळेस तिथंच का नाही व्यक्त केलं, तर तिथं थोडासा टायमाचा प्रॉब्लेम होता. कारण तो कार्यक्रमाचा वेळ 12 ते 3 असा होता. आणि तो जसं की तुम्हाला माहिती की मग मी स्टाफ नर्स होती, तर दुपारी 1ची शिफ्ट होती काही लोकांची. काही लोक 2 वाजेच्या नंतर येणार होते, तर ते 12 ते 12:30 पाऊणमध्ये जो पाऊण तास होता, तेवढ्या पाऊण तासाचा मला तो थोडाफार कार्यक्रम करता आला. आणि मग त्याच्यात मला त्या लोकांना संधी द्यायची होती की जे लोक असं रेकॉर्ड करून नाही सांगू शकत, किंवा ज्यांना समोरासमोर त्यांच्या भावना व्यक्त करायच्या होत्या, किंवा त्यांना मम्मीची जर्नी शेअर करायची होती. की जसं की तुम्ही बघितलं असेल, ताई मावशी म्हणजे माझी सगळ्यात मोठी मावशी, उज्जू मावशी म्हणजे मम्मीची मैत्रीण, आणि एक मेट्रन मॅडम होत्या असं. त्याच्यानंतर ते काका एक होते. तर हे सगळ्यांना बोलण्याची संधी देणं गरजेचं होतं. आणि मी तुम्हाला माहिती सगळ्यांना, जे मला खूप जवळून ओळखतं त्यांना माहिती की मी किती बोलते. आणि मी एकदा बोलायला लागले की अर्धा-पाऊण तास शांतच होत नाही, तर त्याच्यामुळं मला तिथं बोलता नाही आलं. आणि दुसरी एक गोष्ट होती की अँकरिंग पण माझ्याचकडे होतं, तर ते अँकरिंग पण मी केलं. आणि मग त्याच्यामुळं मी माझं मनोगत किंवा माझंच म्हणून नाही, आम्ही कोणीच घरातले काहीच व्यक्त नाही करू शकलो, तर ते पण एक पार्ट झाला. कारण खूपच टायमाचं एकदम हे होतं प्रॉब्लेम. आणि खूप लोकांनी मग ना कार्यक्रम जसं संपत आला ना तसं डायरेक्ट स्टेजवर यायला सुरू केलं. तर थोडंसं टायमाचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही तिथं काही बोललो नाही. पण येस, आता मला इथं थोडंसं रेकॉर्ड करून सांगायचंय
की जी मम्मीची जर्नी होती किंवा जे काही आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायच्या राहिल्या होत्या, तर ते थोड्याशा शब्दात मी मम्मीसाठी बोलेल की हॅट्स ऑफ. सगळ्यात पहिला शब्द हॅट्स ऑफ. कारण जसं म्हणतात ना की आईची जागा आई झाल्याच्या नंतर समजते की काय असते. सो हॅट्स ऑफ. आणि मम्मीने जे काही केलंय तर ते तर मी म्हणजे कधी इमॅजिन पण नाही करू शकत, आणि ते कधी माझ्याकडून होणार पण नाही की मी तिची बरोबरी कधीच आयुष्यात करू शकणार नाही. आणि मी आजकाल म्हणजे जेवढ्या माझ्याकडे लेडीज येतात किंवा जेवढ्या कोणीतरी पेशंट्स येतात तेवढ्या सगळ्यांना म्हणत असते की आपल्या आईवडिलांनी आपल्याला कसं सांभाळलं हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला आता एकच मुलगा आहे, तर तो एकच माझी अशी हालत खराब करून टाकतोय की त्याची काही लिमिटच नाही आहे. आणि मम्मीने 3 लेकरं कसे सांभाळले असतील ह्याचं तर आपण विचार पण नाही करू शकत. आणि मम्मीला थोडंसं टायमाचं बंधन असायचं. माझं तरी आता स्वतःचं क्लिनिक आहे, तर मी 9च्या ऐवजी 9:30, 9:30च्या ऐवजी 10, 10:30 असं पण होतं मला क्लिनिक उघडताना. पण मम्मीची ड्युटी अशी होती की 7:30ची ड्युटी आहे, तर 7:35 किंवा 7:40 पर्यंत जर ती नाही पोचली तर तिला लेट मार्क लागायचा. 3 लेट मार्क झाले की तिची एक CL कट व्हायची. आणि एक मिनिट तिला महत्वाचा असायचा. ती असा म्हणजे पोळ्या लाटताना ती विचार करायची काय अजून 3 मिनिटं आहेत, अजून एक पोळी माझ्याकडून होऊ शकते. तर एवढा टायमाच्या बंधनात राहून तिनं आम्हाला सगळ्यांना काय ना पाहिजे त्या वेळेवर, म्हणजे ते जेवण असू दे, आमचं खेळणं असू दे, आमची शॉपिंग असू दे, सगळं वेळेवर मॅनेज केलं. आणि त्याच्यासाठी मी म्हणत असते हॅट्स ऑफ. ड्युटी अशी होती शिफ्ट वाईज की कधी मॉर्निंग, कधी इव्हिनिंग, कधी नाईट. तर त्याच्यामुळं तिला आम्हाला पाळणा घरला ठेवावं लागत होतं, ज्याचं की तिला खूप जास्त वाईट वाटायचं. ज्याचं की तिला जे आपण म्हणतो ना की मॉम्स गिल्ट आपल्या भाषेत आताच्या न्यू जनरेशनमध्ये, की एक आई म्हणून तिला त्या गोष्टीची नेहमी हे वाटायची खंत की मी माझ्या लेकरांना घरी ठेवू शकत नाही, मी माझ्या लेकरांना वेळ देऊ शकत नाही. जसं आता मला पार्कच्या बाबतीत पण बऱ्याचदा वाटतं की मी माझ्या लेकराला वेळ नाही देऊ शकत आहे, माझ्या प्रोफेशनमुळे असू दे किंवा माझ्या टायमिंग्समुळे असू दे. तर ते तिला आयुष्यभर वाटत होतं की मी माझ्या लेकरांना वेळ नाही देऊ शकत. पण तरी पण ती वेळात वेळ काढून आमचं गॅदरिंग असू दे, आमच्या शाळेतला काही दुसरा प्रोग्राम असू दे, कुठं आम्हाला फिरायला न्यायचं असू दे, ती वेळात वेळ काढायची. ज्या दिवशी आमचं गॅदरिंग रिक्वेस्ट करून सुट्ट्या घ्यायची आणि ते ती खूप छानपणे मॅनेज करायची. त्याच्यासाठी ती सणावाराला ड्युटी करायची. मे बी जर आमच्या गॅदरिंगच्या वेळेस जर तिला सुट्टी मिळणार नसेल तर ती अगोदर संडेला ड्युटी करायची, सणाला ड्युटी करायची, आणि मग ते हॉलिडेज बॅलन्स ठेवून नंतर ती ते हॉलिडेज वापरायची किंवा नंतर ती त्या CL वापरायची की माझ्या लेकरांची गॅदरिंग आहे आणि मला त्या दिवशी सुट्टी पाहिजे म्हणून. आणि तिनं तिच्या म्हणजे प्रोफेशनल लाईफमुळं पर्सनल लाईफवर कधीच तो परिणाम होऊ नाही दिला की माझं प्रोफेशन आहे आणि माझी ड्युटी आहे तर मी घरी लक्ष नाही देणार किंवा मी माझ्या लेकरांकडे लक्ष नाही देणार, हे असं कधीच केलं नाही. आम्हाला आता म्हणजे मला तर अजून पण आठवतं की मम्मी ज्यावेळेस रात्री ड्युटीला जायची, आता हे सगळं ऐकलेलं आहे बऱ्याचदा की मम्मी रात्री ड्युटीला जायची तर पप्पा आम्हाला तिघांना घेऊन झोपायचे. अक्षदा पप्पांच्या पोटावर झोपायची. पप्पांना हलता येत नव्हतं, पप्पांना वॉशरूमला जाता येत नव्हतं कारण थोडंही हल्लं आणि अक्षदा जर उठली तर अक्षदा खूप भयानक रडायला सुरू करायची. सो ते पण त्यांनी त्यावेळेस खूप जास्त स्ट्रगल केले. आता आपल्याकडं 4 व्हीलर आहेत, आपल्याकडे सोयीसुविधा आहेत, सगळं आहे. त्या काळात ते सगळं नव्हतं. आणि एक कंडिशन अशी पण होती की ती रात्री इमर्जन्सी नाईट ड्युटीमध्ये आहे, रात्रभर ड्युटी करतीये, इमर्जन्सी चालू आहे, वरून धुधो पाऊस चालू आहे आणि अक्षदा रडतीये, भयानक रडतीये. अक्षदाचं रडणंच बंद नाही होते. आणि अक्षदा त्यावेळेस फीड घेत होती रात्रीचं, तर अक्षदाचं फीड नसल्यामुळे अक्षदा रडत होती. आणि शेवटी पप्पांना असं होतं की 2-3 लेकरं घेऊन मी एवढ्या पावसात आता ही लेकरू घेऊन कसं जाऊ. तर आमच्या शेजारी एक मावशी होत्या, तर त्या मावशींनी, शांता मावशी म्हणून होत्या, तर त्यांनी अक्षदाला शेवटी गुंडाळलं एका टावेलमध्ये आणि त्या मामांना घेऊन, म्हणजे दादा म्हणायचे त्यांना, दादा म्हणतात त्यांना, तर त्यांना घेऊन त्यांनी मम्मीकडे गेल्या तेवढ्या रात्री 12, 12:30, 1 वाजता. आणि त्या तिला अक्षदाला तिथं फीड करून तिथं झोपल्या रात्रभर मम्मीजवळ, कारण धो पाऊस चालू होता. तर हे सगळं म्हणजे हे असा, हा तर मी एक एक्सपिरियन्स सांगितला की एक जे मला आठवत होते. पण असं प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी मम्मीला खूप म्हणजे रोजच्या रोज अडचणी यायच्या. आमची अक्षदा एकदम भयानक आगाव होती, डेंजर आगाव, आमच्या पार्थ सारखी. पार्थ मी तर म्हणत असते अक्षदावर गेलाय म्हणून. आणि आमच्या अक्षदाने एकदा मी आज तो मुद्दाम सांगणार तुझा एक्सपिरियन्स
की नंतर कधी शुभदाने नाही तर पार्थने हा व्हिडिओ बघितला की त्यांना माहित पाहिजे अक्षदा कशी होती. अक्षदा अशी होती की दुपारी 1ची ड्युटी होती मम्मीची आणि अक्षदाने असा कुटाणा केला होता की अक्षदा हार्डली 3-3.5 वर्षाची असेल की अक्षदाचे बोट उंचून टेबलावर पाय पुरेल एवढीच अक्षदा होती. आणि मी अक्षदापेक्षा मोठी होते पण मला ते काही कळत नव्हतं त्या काळात. आणि अक्षदाला मम्मीने अक्षदालाच नाही आम्हाला दोघीला तयार करून सगळी बॅग भरून डब्याची बॅग भरून तिची बॅग भरून आम्हाला तयार करून उभं करून ठेवलं होतं. आणि 1 वाजेच्या ड्युटीला मम्मीला जायचं होतं आणि मम्मी आम्हाला तयार करून बसवून बेडरूम मध्ये गेली आणि तिथं जाऊन चेंज वगैरे करायला लागली, ड्युटीचा ड्रेस घालू लागली. तोपर्यंत आमच्या अक्षदाने टेबलावर असे पाय उंचवून टेबलावरची जी तेलाची बॉटल होती ती घेतली आणि अशी ओतली, अशी पूर्ण अंगावर अक्षदाचं तेलच तेल. त्याच्यानंतर ते करून पण अक्षदा थांबली नाही. त्याच्यानंतर अक्षदाने पावडर घेतली, अशी करून पूर्ण तोंडाला अशी फासली आणि असा भयानक अवतार करून अक्षदा बसली होती. आणि मम्मी आली बाहेर आणि मम्मीने बघितलं की मम्मीने डोक्यावरच हात मारून घेतला. तेव्हा काही गिझर नव्हते, हिटर नव्हते. आमच्या मम्मीने परत एकदा पाणी गरम केलं. मम्मीला वाटलं आता असे लेकरं जर मी नेईल तर लोक म्हणतील 1 वाजेच्या ड्युटीला पण बाई असे लेकरं घेऊन आली घाणेरडे. मम्मीने परत पाणी गरम केलं, परत अक्षदाला आंघोळ घातली, परत कपडे बदलले आणि मग आम्हाला पाळणा घरात नेऊन सोडलं. आणि मम्मी ड्युटीवर गेल्यावर अक्षरशः डसडसा रडली की काय लेकरं दिलेच मला देवानं इंटरनॅशनल. अशा अक्षदा होती. सो हा एक एक्सपिरियन्स होता की खूप जास्त स्ट्रगल मधून तिने ते कम्प्लीट केले आणि तेवढ्यातून ती आमच्यासाठी वेळ काढत होती. तेवढ्यातून ती आमच्या सगळ्या गोष्टीला वेळ देत होती. आता बऱ्याच लोकांना माहिती मला मम्मीने भरतनाट्यमचा क्लास लावला होता, मम्मीने मला संगीतचा क्लास लावला होता, ड्रॉइंगचा क्लास लावला होता. खूप सगळे वेगळे क्लासेस लावली होती मम्मीने माझे हाऊस करण्यासाठी. त्याच्यानंतर माझ्या मम्मीला नाटक करता येत होतं, नाटकाची हाऊस होती तर मम्मी माझ्याकडून पण नाटक करून घेत होती, स्वतः लिहित होती, माझ्याकडून करून घेत होती. जसं माझ्या शाळेतल्या लोकांना सगळ्या लोकांना माहिती की सायली खूप छान नाटक करते तर ते पण गुण मला माझ्या मम्मीकडून आलेच. सो आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ दॅट थिंग ऑल्सो. आणि येस अशी खतरनाक वाली अशी रोलर कोस्टर राईड म्हणतात ना तशी जर्नी होती आमच्या मम्मीची. आणि हे सगळं चालू असताना पण आमची मम्मी प्रत्येक सणवार प्रत्येक जसं आमच्याकडं असतं की नवरात्र असू दे, त्याच्यानंतर श्राद्ध पक्ष असू दे, अशा प्रत्येक सणावाराला तेवढ्याच हौशीनं तेवढ्याच इंटरेस्टनं त्याला पण वेळ देत होती. ते पण खूप मनानं काय म्हणतात ना जीव ओतून करत होती. त्याच्यासाठी पण मला सुट्टी नाही भेटली मग मी आज नाही करणार असं मम्मीने कधीच केलं नाही. महालक्ष्मी असू दे, सुरुवातीला तर महालक्ष्मीसाठी मम्मी सुट्ट्या घेऊन गावाकडे जात होती 3-4 दिवस, तिथं जाऊन महालक्ष्मी करत होती. सो हे सगळं करणं आता आजकाल आपल्याला तर शक्य पण नाहीये. आपल्याला आता 4 व्हीलर आहे तर मला यायला जायला 4 व्हीलर आहे तरी पण मला असं होतं की मी थकली आता संध्याकाळी मला झोप येते, मला झोपू द्या, पार्थ मला झोपू दे रे, मला खूप झोप येते असं होतं. आणि मम्मीची त्या काळात मी असं करून डोळे उघडायचे असं, मम्मी ऐकणं मी काय सांगते तुला, मी काय सांगते ऐकणं असं होतं. आणि आता जर पार्थनं मला असं केलं की मला असं वाटतं की अशी एक ठेवून देऊ, पण मम्मीनं तसं कधीच आम्हाला केलं नाही. आणि कधी मी तरी म्हणते पार्थ आता मारील मी, मम्मी तशी कधी म्हणत पण नव्हती आम्हाला. आणि मम्मी म्हणजे हो ग ऐकते मी, थोडेसे माझे डोळे बंद होत आहेत, थोडेसे माझे डोळे दुखत आहेत म्हणून मी फक्त डोळे बंद केले, तू बोल मी ऐकते, तू बोल मी ऐकते, असं पण होतं. आणि पप्पांनी तिला खूप छान सपोर्ट केला किंवा पप्पांनी पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तिला पाठिंबा दिला. आणि पप्पांनी विश्वास ठेवला की ती हे सगळं करू शकेल आणि म्हणून तिनं ते सगळं कम्प्लीट केलं असं मला वाटतं. सो येस, हॅट्स ऑफ टू मम्मी. खरंच आपल्याला नाही शक्य आता या काळात, पण मम्मीने त्या काळात ते केलंय सगळं. काही सोयी सुविधा नसताना, गाडी नसताना ॲटो पकडायचं मग जायचं. आता आपल्याला 2 व्हीलर आहे 4 व्हीलर आहे तरी आपल्याला वेळेवर पोहोचता येत नाही. मला तर अजिबात पोहोचता येत नाही, मी आता पण इथं लेट पोहोचते दररोज. तर हॅट्स ऑफ टू हर जर्नी. आणि अजून मम्मी आजही तेवढीच एनर्जेटिक आहे, तेवढ्याच उत्साहाने प्रत्येक गोष्ट करते. आमची मम्मी मंगळागौरीच्या कार्यक्रमात सुद्धा होती, मंगळागौरीची सुद्धा खेळ खेळत होती. त्याच्यातही आम्ही चिडचिड करायचं, मम्मी तू तिथं काय जाती, आम्हाला वेळ द्यायचं सोडून. मम्मी आणि अगं ती माझी हाऊस आहे. आणि आज पण मम्मी जेवढी आमची एनर्जी नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त आमच्या मम्मीची एनर्जी आहे. आणि तेवढ्याच एनर्जीला आज पण मम्मी त्या काळात आमच्यासोबत खेळत होती ना, आता नातवंडांसोबत वगैरे खेळती. एवढी मम्मीची पॉवरफुल जर्नी आहे.
आणि पार्थ आता पण पार्थ सोबत ती तेवढ्याच एनर्जीने खेळती. आताही मला म्हणत होते की आता मी रिटायर होती, आता पार्थला माझ्याकडे पाठव, आता पार्थ सोबत खेळते मी, आता शौर्य सोबत खेळते मी, आता मी त्या दोघांना सांभाळणार आहे, आता मी त्या दोघांसोबत वेळ घालवणार आहे. तर अजून पण त्याच्यात तिची ती एनर्जी कमी नाही झाली, ह्याचा मला खूप जास्त अभिमान आहे. नाहीतर मी आताच असं होतं की थकली मी, आता झोपू द्या मला. आणि माझ्याकडे माझे वेगळे बॅकबोन्स आहेत की ज्याच्यामुळे मी बिनधास्त येऊ शकते ड्युटीला. म्हणजे आई असू दे किंवा पूजा असू दे की आहे मागे पार्थला थोडं कमी जास्त झालं तरी कोणीतरी आहे मागे की जे 5 डबा भरून पाठवून देईल किंवा पार्थला बघून घेईल किंवा पार्थ दुपारी आल्यानंतर काहीतरी खाऊ पिऊ घालील. आमच्या मम्मीच्याकडे तसं काही बॅकबोन पण नव्हतं, तरी मम्मी सगळं मॅनेज करत होती. सणावाराला पण मम्मीकडे काही बॅकबोन नव्हतं, माझ्याकडे सणावाराला पण बॅकबोन आहे की मी नाही केलं तरी पूजा करते, आणि मी नाही केलं तरी म्हणण्यापेक्षा शक्यतो पूजा आणि पूजाच करते. आणि आई बऱ्यापैकी मदत करतात मला. तर असं मम्मीचं काहीच नव्हतं, मम्मीला असं काही बॅकबोन पण नव्हतं. कारण आजी गावाकडे असायची, आत्यांचे सगळ्यांचे लग्न झालेले होते, तर मम्मीला असं काही बॅकबोन पण नव्हतं की हां मी नाही केलं तरी करून घेईल, मी नाही तरी केलं तरी ही लक्ष देईल, असं काहीच नव्हतं. तरी पण मम्मी सगळे सणवार सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित सक्सेसफुली कंप्लीट करत होती आणि आम्हाला ते खूप जवळून बघायला भेटलंय. आणि त्याच्यामुळेच मी म्हणत असते की वी आर प्राऊड ऑफ हर. कारण मम्मीची जागा आम्ही कुणीच कधीच घेऊ शकत नाही आणि आमच्याकडून ते होणार पण नाही की त्या काळात तिनं जसं सांभाळलं. आणि आय थिंक एखाद्या व्हिडिओमध्ये असेल पण की ज्यावेळेस म्हणजे माझ्यात आणि अक्षतामध्ये खूप लोकांना माहिती आहे खूपच जास्त कमी गॅप आहे. तर अक्षता एकदम असं बाळ होती लहान आणि मी 1.5-2 वर्षाची होते की नीट चलता पण येत नव्हतं मला. आणि मम्मीला असं होतं की जस्ट ड्युटीला जायचंय तर हे बाळ उचलून घेऊ का ते बाळ उचलून घेऊ, म्हणजे दोघींपैकी कोणाला एकाला उचलून घेता यायचं. तर मम्मी मग अक्षताला उचलून घ्यायची आणि मला हाताला धरून ओढत न्यायची. जस्ट लॉक लावायची वेळ यायची तर रोज उठून कोणाकडे बाळ देणार, तर मम्मी अक्षताला पायरीवर ठेवायची आणि घराला लॉक लावायची. म्हणजे अशा कंडिशन मधून तिनं ड्युटी केली. आणि ती म्हणजे कसं म्हणतात ना आपण की विचार करण्याच्या पलीकडे होतं. त्याच्यानंतर इतके वर्ष तिनं जी सर्व्हिस केली त्याच्यात कधीच कुठंच कोणाला त्रास देणं असू दे किंवा कोणाला वाईट बोलणं असू दे किंवा भांडणं असू दे असं कधीच मला नाही आठवत. आणि अशी कोणतीच सिस्टर नव्हती की जिला कधी मम्मीबद्दल वाईट एक्सपिरियन्स आला किंवा जिच्यासोबत मम्मीचे कधी भांडणं झाले. कधीच आयुष्यात आमची मम्मी आम्हाला भांडलेली आठवत नाही. आणि मम्मी कामाच्या बाबतीत पण खूप स्ट्रिक्ट होती, खूप पर्टिक्युलर होती, खूप डेडिकेटेड होती. कोविडच्या वेळेस तर मी बघितलं की 2:30 वाजेची ड्युटी असली तर मम्मी 5-6 वाजेपर्यंत बसत होती आणि काम करत होती. आणि ते आजकाल आपण नाही करू शकत कारण आपल्याला एक टाइम झाला की आपल्याला घरी पडायचं पडलेलं असतं. तसं माझ्या मम्मीने कधीच केलं नाही. त्याच्यानंतर सगळ्यात बेकार आणि सगळ्यात लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स होता मम्मीचा ऍक्सिडेंट. आणि मम्मीचा जो ऍक्सिडेंट होता तो एवढा जास्त भयानक होता की तो आम्ही असं इमॅजिन पण नाही करू शकत. आणि तो आठवला की आमचं असं अंगावर काटा आल्यासारखं होतं की तेवढ्या मोठ्या ऍक्सिडेंटमधून जेव्हा ती बाहेर आली. आता मी खूप डिटेल नाही सांगणार ऍक्सिडेंट, पण तुम्ही स्वतः इमॅजिन करू शकतात की तिचं डोकं असं पूर्ण हे फाटलेलं होतं. त्याच्यानंतर तिचा एक राईट साईडचं फीमर फ्रॅक्चर होतं की पूर्ण बोन क्रश झाले. त्याच्यानंतर तिच्या बायलॅटरल रिब्स फ्रॅक्चर होत्या, म्हणजे जे आपण इमॅजिन पण नाही करू शकत की ती किती पेनमधून गेली असेल. त्याच्यानंतर तिच्या रिकरंट सर्जरीज चालू होत्या. पूर्ण 1 वर्षभर तिच्या सर्जरीज रिकरंट होत होत्या. पायाची सर्जरी आम्ही आय थिंक 3 वेळा केली आहे. त्याच्यानंतर स्काल्पसाठी जे तिचं इन्फेक्शन झालं होतं वरती त्याच्यासाठीची सर्जरी आम्ही 4 ते 5 वेळा केली आहे. म्हणजे ती एक पूर्ण वर्षभर ह्या जानेवारीपासून त्या जानेवारीपर्यंत एक पूर्ण वर्षभर ती त्या पेनमधून ती त्या त्रासामधून जात होती. आणि खूप खूप भयानक एक्सपिरियन्स होता तो. आणि ते सगळं झाल्याच्या नंतर आम्ही स्वतः असं म्हणत होतो की मम्मी बास आता आणि तू VRS घेऊन टाक, तुला नाही होते, तुझ्याच्याने नाही शक्य होते, तू बंद कर आता आणि तू VRS घेऊन रिटायरमेंट घेऊन टाक. पण नाही, तिचं असं होतं की मी करीन तर मी पूर्णच ड्युटी करीन आणि मला ऑफिशियली रिटायर व्हायचंय. जे की आजच्या प्रोग्राममध्ये तुम्ही बघितलं असेल की मला ऑफिशियली रिटायर व्हायचंय, मला असं VRS घेऊन पळपुटेपणा नाही करायचंय. आणि ती जे बोलली होती तिनं ते कम्प्लीट केलं. कारण आज पण जे लोक आता जे मम्मीला जवळून बघतायत त्यांना माहित आहे की मम्मी जर
एक 20 ते 25 मिनिटापेक्षा जास्त उभी राहिली की मम्मीच्या पायाला मुंग्या येत आहेत, मम्मीचा पाय दुखतोय, मम्मीला जास्त उभं राहता येत नाही, जास्त वेळ चालता येत नाही, ते सगळं तिच्या मे बी त्या सर्जरीमुळे वगैरे आहे. पण एवढ्या सगळ्या पेनमधून जाऊन पण तिनं कम्प्लीट ड्युटी केली. त्याच्यानंतर हा सगळा त्रास सहन करून तिनं असं नाही की मला हा त्रास होतोय तर मी आता घराकडे बघणार नाही किंवा मला आता हा त्रास होतोय तर मी सगळा आराम करेन, असंही कधीच केलं नाही. थोडे दिवस बाई होती तर बाईनं काम केलं, त्याच्यानंतर तिनं बाई पण काढून टाकली, स्वयंपाक पण स्वतःच करत होती. आणि जसं की खूप लोकांना माहिती आहे की माझ्या मम्मीला खूप सारे छंद आहेत, हाऊस आहे, म्हणजे तिला भजनं करायला आवडतात, तिला कीर्तन वगैरे ऐकायला जायला आवडतं, देवदेव करायला आवडतं. तिनं ते सगळं कंटिन्यू केलं आणि एवढ्या पेनमधून बाहेर येऊन आणि एवढं सगळं सहन करून तिची जी ऑफिसची जर्नी होती ती तिनं सक्सेसफुली कंप्लीट केली. सो त्याचा मला खूप जास्त अभिमान आहे. आणि मी या प्रोफेशनमुळे पण फक्त मम्मीमुळे, की मला मेडिकल प्रोफेशन जे आवडतं त्याचं रिझन फक्त आणि फक्त मम्मी आहे. आणि ह्या प्रोफेशनमध्ये येण्यासाठी पण मम्मीने मला खूप जास्त सपोर्ट केला होता की नाही हे प्रोफेशन चांगलं आहे आणि तू ह्याच प्रोफेशनमध्ये जा. आणि जसं की मम्मीचं सुरुवातीपासूनचं वाक्य होतं की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, तर ते पण मम्मीनं पूर्णपणे फॉलो केलं. सो हॅट्स ऑफ टू मम्मी. खरंच म्हणजे इमॅजिन पण नाही करू शकत आपण तिची जी जर्नी होती ती. मला जर जमलं तर मी मम्मीचे काही फोटो अटॅच करील की एकदम सुरुवातीला मम्मी कशी होती, म्हणजे जे माझ्याकडे आहेत ते ॲक्सिडेंटच्या अगोदरचे फोटो, त्याच्यानंतर ॲक्सिडेंटमधले फोटो आहेत काही की ॲक्सिडेंटमध्ये ती किती चेंज झाली होती, म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत. इतका भयानक बदल होता तो तिच्या आयुष्यातला. आणि त्याच्यानंतर आता मम्मी ज्यावेळेस वापस रिकवर होऊन ज्यावेळेस ड्युटीला जॉईन झाली त्याच्यानंतरचा तिचं काही असेल थोडेफार फोटोज तर ते पण मी अटॅच करेल, तर ते पण तुम्ही पुढे बघा. सो हॅट्स ऑफ. आणि एक म्हणतात ना की आई झाल्यानंतर आईचं महत्त्व जास्त चांगलं कळतं, तर पार झाल्याच्या नंतर मला कळलं की मम्मीने काय काय केलं असेल आपल्यासाठी. आणि ते काय कल्पनेच्या पलीकडे आहे माझ्या, की माझा एकच मुलगा एवढा त्रास देतोय तर आम्ही तिघांनी मिळून तिला किती त्रास दिला असेल आणि तिनं तो कसा सहन केला असेल हे आपण इमॅजिन पण नाही करू शकत. आणि मी कुठंतरी एक शेर ऐकला होता की औरत का सबसे पहला गुरूर होता है उसका हुस्न, औरत का सबसे पहला गुरूर होता है उसका हुस्न और सबसे आखिरी गुरूर होता है उसके बच्चे. तो उसके आखिरी गुरूर को मुकम्मल करने के लिए वो अपने पहले गुरूर को खाक में मिला देती है. तर असंच काहीसं प्रत्येक लेडीजच्या बाबतीत असतं. आणि मम्मीनं जे आम्हाला लहानाचं मोठं केलं किंवा हे सगळं सांभाळत जे आमच्यावर संस्कार असू दे किंवा जे आम्हाला सांभाळणं असू दे, आमचं शिक्षण असू दे, हे सगळं मम्मीने एकदम सक्सेसफुली कंप्लीट केलं. सो आय एम व्हेरी 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 मच प्राऊड ऑफ हर. आणि मम्मीला इथून पुढच्या आयुष्यासाठी खूप 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 जास्त शुभेच्छा. मम्मीसाठी जितकं बोलील, जितकं जास्त बोलील तितकं कमी आहे, कारण मम्मीची जागा माझ्या आयुष्यात कोणीच नाही घेऊ शकत. सो आणि तिचा जो सपोर्ट आहे ना माझ्या आयुष्यात तो कधीच कोणीच नाही करू शकत. तिनं मी काहीही करू दे, प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी ती अशी बॅकबोन सारखी आहे माझ्या, की हां सायली तू कर मी आहे, सायली तू कर मी आहे. सो ते एक न म्हणतात ना रिप्लेसमेंट कधीच नाही होऊ शकणार नातं आहे माझ्या आयुष्यातलं. आणि ते प्रत्येकाचंच आयुष्यात असतं, ते सगळेजण समजू शकतील. सो एवढ्या त्रासातून ती जे गेली ना ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, त्याच्यामुळं मला माहितीये की ती कशातून गेली आहे. की घरी IV असू दे, घरी इंजेक्शन्स असू दे, घरी ड्रेसिंग असू दे. एक अशी पण वेळ होती की ती 1.5 महिना तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. ती असं दुरून जेवणाचं ताट येताना बघितलं तरी ती उलट्या करत होती, ती रडत होती की मला नाही जेवायचंय, मला नाही सहन होते, मला उलट्या होत आहेत, मला त्रास होतोय. आणि मी ओरडत होते, म्हणजे ती कधीच माझ्या एवढी ओरडली नसेल. मी खूप खूप भयानक चिडचिड केली त्यावेळेस. सो सॉरी मम्मी त्यासाठी.
पण म्हणजे माझं असं होतं की एक डॉक्टर असल्यामुळे असू दे किंवा एक मुलगी असल्यामुळे की तू खा ना यार, तू खाल्लं नाहीस ना तर हे अँटीबायोटिक तुला सहन नाही होणार, आणि तू जरी नाही खाल्लंस ना तर तुला जास्त त्रास होईल. ह्या हिशोबाने असू दे किंवा तिच्या काळजीनं असू दे किंवा व्हॉट एव्हर इट इज, पण माझी खूप खूप जास्त चिडचिड होत होती आणि ती पण तिनं सहन केली. कारण तिला माहित होतं मे बी की मी तिच्या काळजीमुळं हे सगळं म्हणतीये, पण नव्हती करायला पाहिजे, पण ती होत होती, इनडायरेक्टली का होईना होत होती. आणि मग ती प्रत्येक वेळेस प्रीक घेताना असू दे, स्काल्प लावताना, इंट्रा लावताना ती एवढी जोरात रडत होती, एवढं किंचाळत होती की मला नाही लावायचंय हे, मला नाही घ्यायचे ताईली, मला नाही करायचा हा कोर्स, मला सोडून द्या, मला जे होईल ते होईल, माझं जसं होईल तसं होईल. खूप जास्त भयानक जर्नी मधून ती बाहेर आली आहे आणि आपण ते कधीच इमॅजिन पण नाही करू शकत. आणि एवढ्या ह्याच्यातून ती बाहेर येऊन सक्सेसफुली तिनं तिची जर्नी कम्प्लीट केली. सो आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ हर. सो मम्मी मी तुला कधी काय बोलले असेल, म्हणजे नेहमीच बोलते, आणि जी चिडचिड केली असेल त्या सगळ्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, आणि खूप मनापासून सॉरी. आणि तुझं ह्याच्या पुढचं आयुष्य खरंच छान जाऊ दे. आता तू एन्जॉय कर, तुला जसं भजनं करायला आवडतात, फिरायला आवडतं, देवदेव करायला आवडतं, ते सगळं तू कर. आणि तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, आणि अशीच आमच्या सोबत राहा कायम. अँड थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग, अँड आय लव्ह यू सो मच. मला माहिती आहे मी नाही बोलत, आणि मम्मी प्रत्येक फोनला बोलती, मला नाही शक्य होत किंवा मी एक्सप्रेस नाही करत पटकन. सो त्याच्यासाठी पण खूप मनापासून सॉरी, बट आय रिअली लव्ह यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. मी व्हिडिओ काढायला, फोटो काढायला. आता तुमच्या सगळ्या तुमच्या फॅमिलीसाठी
She's my best friend. She's the only person who's inside my very, very private circle.